नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकतोय सप्तपदी भाग 44। आतापर्यंत आपण बघितले हर्ष आणि मंजिरीची प्रेम कहाणी आता चांगलीच रंगली होती। मीनाक्षी आणि राहुलच्या लग्नात त्यांच्या प्रेमाला आणखीनच रंग चढलेला। छोट्या छोट्या प्रसंगातून त्यांचे प्रेम व्यक्त होत होते। मीनाक्षी ही आपल्या सासरी गेली होती। आता बघूया पुढे। मला काही ऐकायचं नाही आहे, मी सांगितलेले काम तेवढे मला व्यवस्थित हवे। बेडरूममध्ये हर्ष फोनवर खूप रागाने बोलत होता। त्याची ती रागीट मुद्रा बघून मंजिरी क्षणभर घाबरली। तिने गुपचूप चहा टेबलवर ठेवला आणि त्याचा फोन संपायची वाट बघत होती। संपला एकदाचा। त्याने मंजिरीकडे बघितले। अशी का उभी आहेस, शिक्षा केल्यासारखी? हर्ष मंजिरीकडे बघत म्हणाला। चहा, ती टेबलकडे इशारा करत म्हणाली। ओके। तो चहाचा कप हाती घेत हळूच बोलला। हर्ष, इतकं का चिडता तुम्ही? किती तो राग? मंजिरी हर्षजवळ बसत म्हणाली। मुद्दाम नाही करत ग, मी होतो माझा राग। कितीही वेळा सांगितले तरी चुका करतात, मग काय करणार मी? हर्ष म्हणाला। तुमच्या भीतीने होतात जास्तीच्या चुका। हा, भीतीने कसं काय? हर्ष थोडासा हसण्याचं नाटक करत म्हणाला। सारखी भीती असते मनात म्हणून। आता बघा ना, मला प्रेमाने सगळं सांगता म्हणून माझ्या हाताने चुका होत नाहीत, मंजिरी म्हणाली। तुझ्यासारखं प्रेम आता मी सगळ्यांवर करू काय म्हणतेस काय? कसं शक्य आहे? राग कमी करायला सांगितलंय मी, प्रेम करायला नाही। मंजिरी उठून कप उचलला आणि जायला निघाली। स्वभाव झालाय माझा म्हणून थोडं ओरडावंच लागतं, त्याशिवाय काम होत नाहीत। तुझं झालंच आहे आता, कॉलेज तू कर जॉईन ऑफिस, मग कळेल तुला, हर्ष म्हणाला। ती परत मागे फिरली। हर्ष बघता बघता 2 वर्ष कसे गेले कळलेच नाही ना? मंजिरी त्याच्याकडे बघत म्हणाली। हो ना, पुढल्या महिन्यात 2 वर्ष कंप्लीट होती आपल्या लग्नाला। तुझ्या सोबतीने फार भराभर गेले दिवस, प्रेमाने भरलेले। तो तिचा हात धरून डोळ्यात बघत म्हणाला। माझेही थँक्स हर्ष, मंजिरी म्हणाली। थँक्स कशासाठी? तो बारीक डोळे करत बघत म्हणाला। माझ्यात हा कॉन्फिडन्स निर्माण करण्यासाठी, माझं शिक्षण पूर्ण केले त्यासाठी, आणि माझ्यावर एवढं प्रेम करता त्यासाठीही। मंजिरी त्याच्याकडे कृतार्थ नजरेने बघत म्हणाले। तू डिझर्व करतेस म्हण्या सगळं, आणि थँक्स असं थोडीच म्हणतात, तो एक डोळा बारीक करत म्हणाला। मग कसं म्हणतात? मंजिरी प्रश्नार्थक नजरेने म्हणाली। हे असं, तो तिच्या ओठांवर ताबा मिळवत म्हणाला। तिला काही कळायच्या आत तिने थोड्या वेळाने त्याला दूर केले। तुम्ही ना फार बदमाश झाला। ती उठून जायला निघाली। अगं, हे माझ्याकडून थँक्स होतं, तू तर थँक्स म्हटलंच नाहीस मला, हर्ष तिला चिडवत म्हणाला। मंजिरी त्याला ठेंगा दाखवत पळतच खाली गेली। ही मनूपन्ना सगळा राग चुटकीत घालवते माझा, हर्ष स्वतःलाच म्हणाला। मंजिरी किचनमध्ये आली। चेहऱ्यावर लाली चढली होतीच। झाला का हर्ष साहेबांचा चहा पिऊन? सविता मावशी म्हणाल्या। हो मावशी, द्या मी बनवते भाजी, मंजिरी म्हणाली। तयार करून ठेवली आहे सगळी मी, तुम्ही द्या आता फोडणी, सविता मावशी म्हणाल्या। ताईसाहेब येणार आहेत ना का आज? सविता मावशी म्हणाल्या। हो, येतील दुपारपर्यंत, मंजिरी। बरं झालं तुम्ही पाठवलं त्यांना, नाहीतर सारखं आपलं काम आणि का, जराशी उंसंत नाही बघा, सविता मावशी म्हणाल्या। किती आडेवेडे घेत होत्या माहीत आहे ना, मी आधीही तिकीट बुक केलेलं म्हणून गेल्या, मंजिरी म्हणाली। अगदी मायले की शोभताही तुम्ही दोघी, तुमच्या तरुणधती ताईसाहेबांची झलक दिसते मला। त्यांच्या हाताखाली राहून त्यांच्यासारखंच बनायचा प्रयत्न करते खरी, पण मम्मा फार ग्रेट आहेत। लय कष्ट केले ताईसाहेबांनी म्हणून बनल्यात एवढ्या खंबीर। मी आधीपासून आहे त्यांच्याकडे कामाला, सगळं जवळून बघितले, त्यांचे कष्ट, त्यांची ओढाताण, हर्ष साहेबांचं लहानपण। हो ना मावशी, म्हणून तर तुम्ही आमच्या घरातल्याच वाटता आम्हाला, मंजिरी म्हणाली। मोठ्या मनाची माणसं आहात तुम्ही। तुम्ही बघा आता हर्ष साहेबांच्या तयारीचं, मी करते बाकीचा स्वयंपाक, सविता मावशी म्हणाल्या। हर्ष त्याचा आवरून खाली आला। मंजिरीने त्याला गरमागरम नाश्ता दिला। मम्माला आणायला जाणार आहेस ना म्हणू? हर्ष म्हणाला। हो जाते, तुम्ही निश्चिंत राहा, मंजिरी म्हणाली। तू असल्यावर चिंता नाहीच ग मला, तसंही मला फार महत्त्वाची मीटिंग आहे, नेक्स्ट वीकमध्ये फ्रान्सला जायचं आहे, हर्ष म्हणाला। किती दिवसांसाठी? मंजिरीने विचारले। यावेळी 15 दिवस तरी लागतील परत यायला, हर्ष म्हणाला। पण मंजिरीने चेहरा पाडला। काय झालं म्हणू? अगं, आवश्यक आहे जाणं, असं करतेस का? तू येतेस का सोबत? हर्ष तिचा हातावर हात ठेवून म्हणाला। नाही, माझी एक्झाम आली जवळ। तुझी फायनल एक्झाम आहे ना, अभ्यास कर, मी असा गेलो आणि असा आलो, हर्ष म्हणाला। 15 दिवस असेच जातात का? असा गेलो आणि असा आलो म्हणायला, मंजिरी गाल फुगून म्हणाली। मग कसे जातात? हर्ष तिच्या डोळ्यात बघून म्हणाला। जा, मला नाही बोलायचं तुमच्याशी, मंजिरी लटक्या रागाने म्हणाली। म्हणू आता तू रुसून बसणार आहेस का? मी पहिल्यांदा थोडंच चाललोय। नाही बसणार रुसून, पण 15 दिवस तुम्ही नसणार, मला किती जाड जातं तुमच्याशिवाय,
मंजिरी म्हणाली. मी सुद्धा मिस करणार आहे तुला. मलाही नाही करमत ग तुझ्याशिवाय. हर्ष तिला जवळ ओढून घेत म्हणाला. ठीक आहे, कळलं मला. जा आता, उशीर होतोय ऑफिसला जायला. मंजिरी त्याला दूर करत म्हणाली. हे बरं आहे तुझं. दूर जाणार म्हणून नाराज होतेस आणि आता जवळ घेत आहे तर स्वतःच दूर जातेस. हर्ष तोंड बारीक करून म्हणाला. मावशी आहेत किचनमध्ये. ही जागा आहे का जवळ यायची? मंजिरी म्हणाली. तर काय झालं? घर माझं, बायको माझी. हर्ष एक डोळा बारीक करत म्हणाला. कळलं, निघा आता. हाकलतेस तू मला? हो, तसं समजा हवं तर, मंजिरी हर्षच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली. ओके बाय. त्याने तिच्या गालावर हळूच आपले ओठ टेकवले आणि बाहेर पडला. मंजिरी त्याच्यासोबत बाहेर आली. त्याला गाडीत बसल्यानंतर बाय केले आणि घरात निघून आली. तिने स्वयंपाकाने घरातली सगळी कामे पटापट आवरली. सविता मावशी होत्याच मदतीला आणि एअरपोर्टवर जायला निघाली अरुंधतीला आणायला. त्यांची फ्लाईट 12:30 वाजताची होती. ती फ्लाईट लँड व्हायच्या आतच तिथे ती पोहोचली. थोड्याच वेळात फ्लाईट आली. अरुंधती फ्लाईटमधून बाहेर आल्या. मंजिरीला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. मंजिरीने धावत जाऊन त्यांना मिठी मारली. कशी आहेस? अरुंधती म्हणाल्या. मी छानच. तुमचा प्रवास कसा झाला आहे? मंजिरी म्हणाली. अगदी उत्तम. तू छान तयारी करून दिलेली, अरुंधती म्हणाल्या. अरुंधती, तुझी मुलगी काय गं? त्यांच्या फ्लाईटमधल्या मैत्रिणींचा ग्रुप त्यांच्याजवळ उभा होता. त्यातल्या एकीने विचारले. सून आहे माझी, पण मुलीपेक्षा कमी नाही बरं, अरुंधती म्हणाल्या. सगळ्यांनी सून म्हणताच डोळे मोठे केले. नशीबवान आहेस खरी, त्यातली एकजण म्हणाली. हो आहेच. माझ्या मंजिरीसारखी सून मिळायला भाग्यच लागतं, अरुंधती म्हणाल्या. उगीच कौतुक करतात आमच्या मम्मा. त्या आहेतच एवढ्या प्रेमळ, कुणीही जीव लावेल त्यांना, मंजिरी म्हणाली. हो अरुंधती आहेच प्रेमळ. बघितले आम्ही. सर्वांची आस्थेने चौकशी करते. काळजी घ्यायची ती आमची सगळ्यांची, एकजण म्हणाली. हो ना, पण तरीही सासू सुनेतला असा बॉन्ड क्वचितच बघायला मिळतो, दुसरी महिला म्हणाली. बाकी तुम्ही सर्व कशा आहात आंटी? मंजिरी सर्वांना विचारत होती. आम्ही मजेत ग. बघतो आता घ्यायला कुणी आले नाही. सगळे कामात बिझी असतात. आमचं आम्हालाच जावे लागेल असं दिसतंय. भेटत राहा ग सगळ्या. घरी गेल्या की विसरून जा, अरुंधती म्हणाल्या. असं करा ना आंटी. नेक्स्ट वीक सर्वजणी या ना आमच्याकडे जेवायला. भेटही होईल आणि गप्पाही होतील, मंजिरी म्हणाली. नक्की येऊ तुझ्या हातचं जेवायला. काय ग, जायचं ना अरुंधतीकडे? एकजण सर्वांना विचारत होती. हो नक्की, सर्वांनी म्हटले. अरुंधती कौतुकाने मंजूकडे बघत होत्या. चला या ग पुढल्या आठवड्यात. मी तसा फोन करेनच सर्वांना. चला बाय, अरुंधती म्हणाल्या. मंजिरी आणि अरुंधती गाडीकडे आल्या. आज ड्रायव्हिंग सीटला मंजिरी बसली होती आणि बाजूच्या सीटवर अरुंधती. दोघीही छान गप्पा मारत होत्या. मंजिरी तर फारच एक्सायटेड होती. कुठे कुठे गेलात, काय काय बघितले म्हणून जाणून घ्यायला. अरुंधती पण तिला उत्साहाने सर्व काही सांगत होत्या. तुझा अभ्यास कसा चाललाय की फक्त घरातच लक्ष दिलेस, अरुंधती म्हणाल्या. अगदी जोरात सुरू आहे. झालंच ना, आता ही लास्ट एक्झाम आहे. घरात लक्ष द्यायला आहेत ना सविता मावशी, मंजिरी म्हणाल्या. गुड, हेच अपेक्षित होतं मला. हर्ष काय म्हणतोय ते तुम्हीच विचारा, मी काय सांगणार, मंजिरी म्हणाली. का गं, भांडण बिंडण झालं की काय, अरुंधती तिच्याकडे बघत म्हणाल्या. नाही, तसं काहीच नाही, मंजिरी उदासपणे म्हणाली. मग तोंड का असं बारीक केलंस, अरुंधती काळजीने विचारत होत्या. ते असंच, फ्रान्सला जाणार आहेत नेक्स्ट वीकमध्ये. असं होय, नेहमीच तर असतो ना त्याचा फॉरेन टूर. त्यात नाराज काय व्हायचं आहे, सवय तर आहे आपल्याला. नाही, नाराज नाही, पण असंच, मंजिरी म्हणाली. वाटणारच मनात, जातातच ग लवकर दिवस. आणि तुझा अभ्यास आहे ना, अरुंधती तिच्या खांद्याला थोपटत म्हणाल्या. लवकरच दोघीजणी घरी पोहोचल्या. लवकरच पोहोचलो घरी. फास्ट करतेस मंजिरी ड्रायव्हिंग, अरुंधती हसत म्हणाल्या. आणि सेफ पण करते, मंजिरी पण हसत म्हणाली. आहेसच हुशार. मग काय, इनामदारांची सून आहे म्हटल्यावर, मंजिरी मस्ती करत म्हणाली. हो तर, चल डिक्कीतलं सामान काढायला सांग वॉचमॅनला, अरुंधती म्हणाल्या. मंजिरीने वॉचमॅनला डिक्कीतलं सामान काढायला लावले आणि दोघी आत गेल्या. अरुंधती आंघोळ करून आवरून खाली आल्या. जेवणाचा छान घमघमाट सुटला होता. मंजिरी, काही स्पेशल केलंस का? छान घमघमाट सुटलाय, अरुंधती म्हणाल्या. हो, सगळं तुमच्या आवडीचे बनवलेले आहे, मंजिरी म्हणाली. तेवढ्यात हर्षसुद्धा आला. अरे वा, आज लंच करायला घरी, अरुंधती हर्षला म्हणाला. लंच करायला पण, आणि माझी डिअर मम्मा आली ना म्हणून, हर्ष म्हणाला. मम्मा काय हरवणार आहे का? संध्याकाळी पण भेटता आले असते, अरुंधती म्हणाल्या. हो ग, तुला संध्याकाळी भेटता आले असते, पण तू गिफ्ट आणले असशील म्हटलं माझ्यासाठी, देऊन टाकशील म्हटले सगळे तुझ्या लाडक्या सुनेला, हर्ष चेहऱ्यावर निरागसपणाचा आव आणत म्हणाला. मी फिरायला गेले होते, मी नाही आणले गिफ्ट वगैरे. आणि तू कुठे काही आणायला सांगितले होतेस,
अरुंधती पण त्याच्याच टोनमध्ये म्हणाल्या. खरं सांगतेस की काय मम्मा? खरंच गिफ्ट नाही आणलेस आमच्यासाठी? हर्ष चेहरा बारीक करत म्हणाला. वर्षातून 4 वेळा विदेशात जातोस तरी गिफ्टची एवढी हौस? कमालच आहे नाही? मंजिरी संशयाने हर्षकडे बघत म्हणाली. मी जातो ग, पण शॉपिंग कुठे जमतंय मला? आणि मम्माने आणलेल्या गिफ्टमध्ये एक प्रेमाचा ओलावा असेल ना, त्याची सर कशालाच नाही येणार. हर्ष डोळे मिचकावत म्हणाला. नाटक करतोय ग, मला भेटायला चाला तो, कळत नाही का मला? अरुंधती हर्षला जवळ घेत म्हणाली. हुशार आहेस, असणारच म्हणा, शेवटी माझीच मम्मा आहे ना. हर्ष तिच्या कमळेला विळखा घालून म्हणाला. तरीही मी गिफ्ट नाही आणलं तुला. अरुंधती. का ग मम्मा, तू नाराज तर नाही आहेस ना आमच्यावर? हर्ष अरुंधतीकडे बघत म्हणाला. का रे, असं का विचारतोस? अरुंधती त्याच्याकडे संशयाने बघत होत्या. म्हणजे आता मीनाक्षी राहुलला बाळ झालं तर तुझी ही अपेक्षा असेल ना तुला नातू व्हावा म्हणून? तरी मी म्हटलं मंजिरीला, पण ही काय मनावर घेत नाही. हर्ष जेवण करतच म्हणाला. कुणी म्हटलं मला नातू पाहिजे? मला आजी व्हायची अजिबात घाई नाही. वय आहे का माझं आजी व्हायचं? तुला बाप बनायची घाई झाली वाटतं. त्याचा कान पकडून अरुंधती मिश्किलपणे म्हणाल्या. छे ग, मला काही घाई नाही. मी तुझा विचार करत होतो. म्हणजे ते सिरियलमध्ये दाखवतात ना, लवकर बाळ झालं नाही की सासू छळते सुनेला. हर्ष म्हणाला. तू कधी बघतोस सिरियल? त्या डोळे मोठे करत म्हणाल्या. मंजिरीही आश्चर्याने बघत होती. तुम्ही बघत असता तर लक्ष जातच ना, मी काय डोळे बंद करून असतो की काय? हर्ष दोघींकडे बघत म्हणाला. तर मी तुला सिरियलमधली खाष्ट सासूबाई वाटते की काय? अरुंधती डोळे बारीक करत म्हणाल्या. छा, माझी मम्मा आणि खाष्ट, तुझं तर प्रेम उतू जातं सुनेवर. हर्ष म्हणाला. आहेच माझी सून गुणाची, आणि काही घाई नाही ग मला नातवंडाची. तू तुझं करिअर कर आधी. मुलं झाली की पूर्णपणे संसारात गुरफटते बाई, आणि एकमेकांना वेळ द्या. पुढे आहेच आयुष्य मुलांसाठी, कळतंय का? शेवटला शब्द हर्षकडे बघत म्हणाल्या त्या. मंजिरीने लाजून मान खाली घातली. हो माझी आई, कळलं मला. फार विचार करतेस मम्मा तू आमचा. हर्ष आता सिरियसली बोलला. छे रे, मी माझा विचार करते. आतापासून स्वतःला आजी म्हणून घ्यायचं. अरुंधती गालात हसत म्हणाल्या. हो तर म्हणूनच मीनाक्षीच्या बाळाला लाड करताना आजी म्हण करत होतीस. हर्ष त्याची ॲक्टिंग करत म्हणाला. ते म्हटल्याने म्हणणार होतं थोडंच. फार गोड आहे ग बाळ तिचं. कसे आहेत ग दोघं मायलेक? बोलवून घे ना, मी गिफ्ट पण आणले त्यांच्यासाठी. अरुंधती हर्षकडे बघत म्हणाल्या. सांगते मीनाक्षीला, तसंही ती येणारच होती तुम्ही आल्यावर भेटायला. मंजिरी म्हणाली. हे बरं आहे, मीनाक्षी आणि बाळासाठी गिफ्ट, एकुलत्या एक मुलासाठी काही नाही. हर्ष म्हणाला. सांगितले नाही काही. आता जेवण झाले की जा ऑफिसला. काम असतील ना तुला? अरुंधती त्याच्या डोक्यावर चापट मारत म्हणाल्या. नाही, आता मीटिंग संपून आलं. हर्ष म्हणाला. पॅरिसला चाललास ना? अरुंधती. हो, ते एका डीलसंबंधी महत्त्वाची मीटिंग आहे. हर्ष म्हणाला. किती दिवसांसाठी? 15-20 दिवस लागतील. भरपूर होतात रे. तरीच हे तोंड पाडून बसली. अरुंधती मंजिरीकडे बघत म्हणाल्या. आता कामच आहे, त्याला काय करणार ना. तिची एक्झाम नसती तर तिलाही नेलं असतं. हर्ष मंजिरीकडे कटाक्ष टाकत म्हणाला. तिची एक्झाम झाली की प्लॅन करा फिरायला जायचा. अरुंधती म्हणाल्या. हो, विचार सुरू आहे, आणि तिला ऑफिस जॉईन करायला लावायचे आहे. हर्ष म्हणाला. तो निर्णय तिला घेऊ दे, जबरदस्ती नको. जबरदस्ती नाहीच आहे, तिचीच तळमळ सुरू आहे. हो मम्मा, मला यायचं आहे ऑफिसला. मंजिरी म्हणाली. म्हणून जेवण छान बनवलं, मेनू पण छान आहे आजचा. हर्ष म्हणाला. मला माहीत होतं ना तुम्ही येणार लंचला म्हणून. मंजिरी म्हणाली. पण मेनू तर मम्माच्या आवडीचा आहे. तुम्हालाही आवडला ना? झालं तर. मंजिरी अरुंधतीला टाळी देत म्हणाली. ही ना फार हुशार होत चालली बघ मम्मा, लाड नको करू हिचे. हर्ष म्हणाला. छानच आहे की, हुशार व्हायलाच पाहिजे. अरुंधती म्हणाल्या. हसत खेळत गप्पा मारत तिघांनी जेवण संपविले. घरात वातावरण अगदी आनंदी होतं. अरुंधतीने आल्याने घर परत जिवंत झाल्यासारखं वाटत होतं. अरुंधतीने बॅगमधले गिफ्ट काढले आणि दोघांना दिले. मंजिरीसाठी वेस्टर्न टाईपचे कपडे आणि मेकअप किट्स होत्या. हर्षसाठी सुद्धा कपडे, परफ्यूम, वॉच असं बरंच काही आणलं होतं त्यांनी. हर्ष तर बघूनच फार आनंदी झाला. किती ते एक्साइटमेंट, जसं काही विदेशातलं कधी काही वापरलंच नाही. अरुंधती हर्षकडे बघत म्हणाल्या. वापरला ना, पण तुझ्या आवडीच्या वस्तू युनिक असतात. आता ही तुझी सून, पण बघ ना तुझ्या पसंतीची. हर्ष डोळा मारत म्हणाला. मी वस्तू आहे? मंजिरी म्हणाली. म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला, म्हणजे तिची पसंती चांगली आहे एवढंच. तो बोलत होता, पण मंजिरी रागाने डोळे मोठे करत तिच्याकडे बघत होती.
त्याला पुढचं काही बोलायचं सुचेना. मम्मा तू सांग ना तिला, मला तसं काही म्हणायचं नव्हतं गं, तोंड बारीक करून म्हणाला. मी नाही तुमच्या दोघांच्या मध्ये पडणार, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या, अरुंधती म्हणाल्या. मंजिरी रागाने आपल्या रूममध्ये पळाली. अरुंधतीला त्यांची नोकझोक बघून गालात हसत होत्या. काय मला पण ना बोलताना भानच राहत नाही. आधीच तो मी जाणार आहे म्हणून नाराज आहे, आता पुन्हा राग काढत बसा मॅडमचा, तो स्वतःशीच पुटपुटत होता. काय रे, वेळ लागलं का, असा का बडबडत आहेस, अरुंधती म्हणाल्या. हसून घे तू, मला आता तिचा राग काढत बसावा लागणार, हर्ष नाराज होत म्हणाला. काढ ना मग, छोट्या छोट्या गोष्टीमधून तर प्रेम वाढतं ना, अरुंधती म्हणाल्या. तिचा राग जात नाही लवकर. तुझ्यावर नाही तर कुणावर रागवणार ती, अरुंधती त्याला समजावत म्हणाल्या. चल मी थोडा वेळ आराम करते, तू बघ तिला, असे म्हणत त्या आपल्या रूममध्ये निघून गेल्या. तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.